नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS या यूट्यूब चॅनलवर त्याचबरोबर MTS हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर MTS जे ऑनलाईन अकॅडमी आहे यामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो आहे। आपण अंकगणित हा जो विषय आहे पोलीस भरतीला त्याच्यामध्ये जो चौथा घटक आपण पाहत होतो लसावी आणि मसावी, तर त्याचं सुरुवात त्याचं बेसिक एक लेक्चर आपण पाहिलं होतं। त्याच्यामध्ये पूर्ण लसावी म्हणजे काय असतं, मसावी म्हणजे काय असतं आणि मग ते कसे लसा मसावी काढावे लागतात, किती प्रकारचे लसा मसावी आपल्याला काढावे लागतात हे सगळं आपण परिसर पाहिलं होतं। त्यानंतर आपण जे उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे उदाहरणं जी आपण सोडवली ती तर त्याच्यामध्ये ज्या स्टेज आपण केल्या होत्या 5 स्टेज, त्याच्यातली पहिली स्टेज जी होती पोलीस भरती, म्हणजे साधारण 17-18 या वर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये पोलीस भरतीच्या पर्टिक्युलर अनुषंगाने जे प्रश्न आले होते तेच प्रश्न आपण इथं तुम्हाला समजावून देण्यासाठी निवडक प्रश्न घेतले होते आणि असे 10 प्रश्न आपण पूर्ण केले होते। आणि आज आपण त्याची स्टेज सेकंड जी आहे म्हणजे लसा मसावीची जी आपण आहे म्हणजे लसावी आणि मसावी हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आजचं जे सेशन आपण पाहतोय ही स्टेज 2 ची उदाहरणं पाहतोय आणि ती साधारण सरळ सेवा, तलाठी, लिपिक इत्यादी, म्हणजे याच्यामध्ये अनेक काही पदे येतात, आता मी सगळी लिहित नाही आहे परंतु जनरली तर याचे काही प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत याच टॉपिकचे। तर आता पाहूयात प्रश्न क्रमांक 1। प्रश्न असा दिलाय, हा विचारलाय सातारा तलाठी 2014च्या पेपरमधला प्रश्न आहे। 288 व 294, 288 व 294 यांचा मसावी 6। प्रश्न काय पहा, यांचा मसावी 6 असेल तर लसावी किती? लसावी बरोबर प्रश्नचिन्ह, म्हणजे आपल्याला लसावी शोधायचा आहे। आता आपल्याला एक मुख्य सूत्र मी सांगितलं होतं की 2 संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावी आणि मसावी यांच्या गुणाकारा इतका असतो आणि त्यामुळं इथं या 2 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत। म्हणजे आपलं सूत्र जर आपण लिहिलं 288 गुणिले 294, म्हणजे ह्या 2 संख्या, आता मी सूत्र लिहित नाही आहे, बऱ्याच वेळेला लिहिलेलं आहे, आणि मसावी गुणिले लसावी। आता मसावी आपल्याला दिलेला आहे, ती किंमत जर मी भरली 6 तर ते 6 इकडे येईल, म्हणजे आपल्याला लसावी मिळेल आणि म्हणून मी डायरेक्ट लिहितो, म्हणून लसावी बरोबर लसावीची किंमत असेल काय असेल तर 288 गुणिले 294 भागिले 6। आता 6 ने आपल्याला भाग लावायचा आहे, तुम्ही याला लावा, त्याला कोणाला भाग जाईल त्याला लावायचा, कारण ही पण समसंख्या ही पण समसंख्या आहे, 6 सम आहे निश्चित जाणार, पण डायरेक्ट 6 ने भाग जातोय का हे आपण कसोटी वापरून बघू शकतो। आता 6 ने भागतोय, मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की 6 ची कसोटी काय आहे। तर 6 ची कसोटी अशी आहे की ज्या संख्येला 3 ने भाग जातो आणि 2 नेही जातो तिला 6 ने जातो। मग मला कळतंय की 8 आणि 2 18 म्हणजे 3 ने भाग जातो आणि शेवटी 8 आहे म्हणजे 2 ने जातो, म्हणजे 6 ने नक्की भाग जाईल, ते 6 ने भाग लावतोय। 6 एके 6, 6 चोक 24, 28 मधून 24 गेले राहिले 4, 48 झाले आणि 6 8 48, म्हणजे इथं आपल्याला लसावी काढण्यासाठी 294 गुणिले 48 हा गुणाकार करावा लागेल, हे लक्षात घ्या। आता या ठिकाणी गुणाकार हा करावाच लागेल। मग आता गुणाकार करूया आपण। 8 चौक 32 असे 2, हा 4 आले 3, 8 9 72 3 75, हा 4 आले 7, 8 दुने 16, 16 आणि 7 23, म्हणजे 23। त्यानंतर आपण 8 न गुणले 1 0 दिली, 4 न गुणतोय, 4 चौक 1606, हा 4 आले 1, 4 9 36 आणि 1 37, हा 4 आले 3, 4 दुने 8 आणि 3 11, म्हणजे 2 7 5 11, हा 4 आले 1, 7 आणि 1 8, 8 आणि 3 1101,
हा चरण 1 2 2 4 आणि 1 म्हणजे 14 112 हे आपलं उत्तर असेल आणि तो दिला होता पर्याय वास्तव पाहता याचं उत्तर काढलं मी 14112 हा त्याचा लसावी आहे. आणि लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या असती की ज्यांचा आपण तो लसावी काढलेला आहे, ज्या संख्येचा त्या दोन्ही संख्येने तिला भाग जात असतो, अशी लहानात लहान संख्या कन्सेप्ट आपला क्लिअर झालेला आहे. त्याचे पर्याय असे होते, पर्याय नंबर 1 होता 6, पर्याय नंबर 2 होता 249, पर्याय नंबर 3 होता 7506 आणि पर्याय नंबर 4 होता 14112 जे की आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो विचारला होता धुळे तलाठी, तर या पेपरमधला प्रश्न आहे तो. प्रश्न वाचतो मी. 2 संख्येचा मसावी 15 आणि लसावी 825 आहे. म्हणजे मसावी आणि लसावी जर दिला तर त्या संख्या कशा काढायच्या हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे. मूळ जेव्हा आपण तो टॉपिक सुरू केला होता तेव्हा मी तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर करून दिला आहे. आता उदाहरण आले, आता परत एकदा मी रिपीट करतोय, हे लक्षात घ्या पटकन. आता मी सूत्र मांडणार नाही आहे, सूत्र म्हणतोय फक्त आणि मांडतोय तसं. तर दिलंय काय पहा, आपल्याला लसावी पण दिलाय आणि मसावी पण दिलाय. मग तर त्याचा मसावी दिलाय 15, मसावी बरोबर 15 आणि लसावी हा दिलाय 825. पहा आता काय करायचं, पटकन आपण उत्तराच्या जवळ जाऊ शकतो. तर पहा काय करायचं, हे कोणाचा लसा मसावी हे माहीत नाही आम्हाला, आपला ती संख्या विचारली. आता ह्यातली मोठी विचारली आहे, मग छोटी पण काढता येते मोठी पण काढता येते, दोन्ही विचारलं तर दोन्ही काढायच्या. आता पहा काय करायचं, तर पहिल्यांदा लसावीला मसावीनं भागायचं. म्हणजे 825 हा लसावी आहे, त्याला मसावीनं भाग लावा, भागा. आता भाग लावल्यानंतर करूया भागाकार. तुम्हाला जर 15चा पाडा येत असेल तर पटकन म्हणायचं, नाही आला 5ने भाग लावा. मी आता काय करतो, डायरेक्ट 15ने भाग लावतो. 15 एके 15, 15 आता 82 आहे बघा, आपल्याला माहिती आहे 15 5 75. हां 15 5 75, 82 मधून 75 गेले तर 82 मधून 75 गेल्यानंतर किती राहते बघा, 7 राहते. मग किती झाले, पुन्हा 75 झाले, पुन्हा 15 5 75 म्हणजे माझा भागाकार आला 55. आता भागाकार 55 आल्यानंतर त्या भागाकाराचे काय करायचं, अवयव पाडायचे. आता अवयव पाडताना ते मूळ अवयव आले पाहिजेत. मग मी ह्या 55चे अवयव पाडतोय, 11 गुणिले 5, 11 5 55 झालं, माझं उत्तर तयार झालं. जो माझा मोठा अवयव आहे त्या मोठ्या अवयवाला जर मसावीनं गुणलं तर मोठी संख्या येते. आपल्याला मोठी संख्या विचारली आहे आणि म्हणून मोठी संख्या बरोबर जे आपलं उत्तर आहे त्यांनी मोठी विचारली, दोन्ही नाही विचारल्या. कदाचित लहान विचारली असती तर लहान काढली असते आपण. हां मग मोठी संख्या कशी काढायची, मोठा अवयव कोण आहे 11 गुणिले मसावी किती आहे 15, फक्त ह्या दोघांचा गुणाकार करा. आता बघा गुणाकाराचं परत एकदा, म्हणजे मला वाटतं मी बऱ्याच वेळेला जेव्हा जिथं उदाहरणामध्ये असं काही टेक्निक सांगायची वेळ येते, क्लुप्ती सांगायची वेळ येते, तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगत असतो. मग मी तुम्हाला दिलं होतं की 11ने जर तुम्हाला कशाला गुणायचं असेल, समजा ह्या 15ला 11ने गुणायचं आहे, क्लुप्ती काय पहा, म्हणजे काय करायचं, आता हे 1 आणि 5 आहे ना, ह्याला विलग करा, विलग म्हणजे बाजूला करा, मध्ये जागा ठेवा आणि ह्याच दोघांची बेरीज मध्ये घ्या. म्हणजे 5 आणि 1 झालं 6, ते मध्ये घाला, म्हणजे झालं बघा तुमचा 11 गुणिले 15चा गुणाकार हा होणार 165 डायरेक्ट. आणि तुम्ही पाडा म्हणून केला तरी तेच उत्तर येईल. पण हे फास्ट करण्यासाठी काही क्लुप्ती आहेत, त्यामुळं ती तुम्हाला मी सांगितली. त्यानंतर पुढचा प्रश्न हा मी तुम्हाला विचारला आहे, म्हणजे विचारला होता बीड तलाठी 2016च्या पेपरमधला प्रश्न आहे. तर प्रश्न काय पहा, 2 अंकी संख्येचा मसावी 30 असून लसावी हा मसावीच्या 6 पट आहे, त्यापैकी एक संख्या 60 आहे, तर दुसरी संख्या कोणती. प्रश्न वाचतो परत एकदा व्यवस्थित बघा. 2 अंकी संख्येचा मसावी 30 दिलेला आहे, आपल्याला मसावी दिलेला आहे, तर लिहितो मसावी 30 दिलेला आहे. तर मसावी 30 आणि सांगितले लसावी हा मसावीच्या 6 पट. मी काय म्हणतो लक्षात घ्या, लसावी हा म्हणजे हा लसावी हा मसावीच्या 6 पट आहे असं म्हणतात आणि त्यातली एक संख्या ही 60 आहे, तर दुसरी संख्या कोणती असा प्रश्न विचारला. मग आता मला माहिती आहे की जर 30ची 6 पट केली की लसावी, मग 30ची 6 पट केली म्हणजे काय होणार, 30 गुणिले 6, 6 पट म्हणजे 6 गुणिले, म्हणजे लसावी असणार आहे 180. आणि मग सांगितलं पुढं एक संख्या 60 आहे तर दुसरी शोधा. मग आपल्याला सूत्र तयार आहे, मुख्य सूत्र मी तुम्हाला बोललो होतो पहिल्याच लेक्चरमध्ये, मी तुम्हाला सूत्र सांगितलं 2 संख्येचा गुणाकार बरोबर
लसावी गुणिले मसावी. म्हणजे या दोन संख्या सूत्र लिहितो बघा परत, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय असते तर मसावी गुणिले लसावी. मग आता दोन संख्येपैकी एक 60 दिलेलीच आहे, मी ती 60 भरली. दुसरी मला माहीत नाही, मी तसंच लिहितो दुस म्हणजे दुसरी संख्या किंवा एक्स म्हणूया आपण, दुसऱ्या संख्येला एक्स म्हणू, एक्सचं उत्तर काढू. मसावी माहीत आहे, लसावी माहीत आहे. किमती भरा 30 गुणिले 180. आता मला एक्सची किंमत काढायची म्हणजे माझी दुसरी संख्या 60 जाऊ दे तिकडं भागिले होईल. म्हणजे एक्स बरोबर 30 गुणिले 180 भागिले 60. ह्या शून्याला शून्य घालवा, कसाही भाग लावा. 3 1 3, 3 2 6, परत 2 इकडे लावला, 2 9 18, वरची 0. हे तुमचं उत्तर असेल 90. म्हणजे दुसरी संख्या असेल ती 90 असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न काय पहा, हा विचारला आहे हिंगोली तलाठीच्या पेपरमधला प्रश्न आहे 2015चा. दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे, तर त्या संख्या कोणत्या? पहा, लसावी दिलेला आहे, संख्या विचारलेल्या आहे. मी प्रश्न लिहितो म्हणजे कसं सोडवायचं हे आपल्या लक्षात येईल. सोपं गणित आहे, सोपंच. लसामसावी सोपं आहे, सोपंच आहे असं म्हणायचं लक्षात घ्या. एखाद्याला जरी वाटत असलं की हे प्रकरण अवघड आहे, तर हळूहळू तुम्हाला कळेल की हे किती सोपं आहे. तर पहा, लसावी दिलेला आहे 544. 544. पण हा कुणाचा आहे तर त्यांनी सांगितलं की हा आहे क्रमवार समसंख्यांचा. हा क्रमवार समसंख्यांचा आहे तो. तर इथे एक मुद्दा लक्षात घ्या, कॉमन सेन्स लक्षात घ्या की जर का दोन संख्या ह्या क्रमवार असतील आणि त्या सम असतील, तर समजा, तर काय होतं, त्यांचा जो मसावी असतो ना, मसावी, तो नेहमी 2 येतो. तो नेहमी 2च येतो, हे लक्षात घ्या. मग आता क्रमवार संख्यात म्हटलं तर मसावी 2 येणार, मसावी 2. मी जे म्हणालो नियम, तो नियम लिहून ठेवा. परत ते तुमच्या जवळ ते सगळे नियम एकत्रित तुम्हाला काढायचे आहेत. ज्यावेळेला हे प्रकरण संपेल त्यावेळेला आपण तुम्हाला ते सगळी सूत्र एकदा रिपीट करणार आहोत. आणि सगळा पोर्शन संपल्यानंतर मी पुन्हा एक संकीर्ण हा एक प्रकार घेणार, म्हणजे संकीर्ण अंकगणित. याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा सगळ्या प्रश्नांचा पेपरचा आपण आढावा पोर्शनचा घेणार आहोत. तर सूत्रांची सगळ्या यादी तुम्ही ठेवायची. मग आता पहा, म्हणजे ह्याचा मसावी हा 2 असणारच. का तर जगातल्या कुठल्याही 2 क्रमानं येणाऱ्या समसंख्या घेतल्या, त्यांचा मसावी काढला तर तो 2च येतो. संख्या कितीही मोठ्या असू द्यात, फक्त त्या क्रमानं पाहिजेत. लक्षात घ्या. का तर मसावी म्हणजे सामायिक अवयव असतो ना, आणि म्हणून 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी हा 2 येतो. मग आता जर मसावी 2 असेल आणि लसावी 544 असेल, तर त्यांनी काय विचारले आपल्याला, प्रश्नात काय विचारले पहा, तर त्या संख्या कोणत्या, त्या संख्या कोणत्या आहेत असं विचारले. म्हणजे तुम्हाला लसावी माहिती आहे, मसावी माहिती झाला ना. आता मसावी असणार आहे 2, लसावी हा दिलेला आहे. मग आता या दोघींचा गुणाकार असणार ती त्या संख्या असणार, म्हणजे ज्या 2 संख्येचा गुणाकार ह्या दोघींचा एवढा येईल. म्हणजे काय येईल बघा, 544 गुणिले 2 हे किती येणार आहे बघा, 4 2 8, परत 4 2 8 आणि 5 2 10, म्हणजे 10 88 ज्यांचा गुणाकार येईल तो पर्याय हा आपलं उत्तर आहे. आता मी मगाशी जसं तुम्हाला लसामसावीवरून संख्या काढून दाखवल्या तसं मी काढू शकत होतो, परंतु इथं वेळ घालवायचं काय कारण नाही ना. आपल्याला तो माहिती आहे, नियम सगळं माहिती आहे, पण आपल्याला वेळ वाचवायचा आहे. म्हणून आता आपल्याला लसावी माहिती आहे, ह्या त्यांनी दिलेल्या माहितीवरून आपण मसावी काढला. आता संख्या विचारल्यात, मग संख्या काढायला आपल्याकडं लसावीला मसावीनं भागावे, येणाऱ्या उत्तराचे अवयव पाडावे. ते 2 अवयव मिळतील आपल्याला, ते मूळ अवयव असायला पाहिजेत. त्यातल्या मोठ्या अवयवाला मसावीनं गुणलं की मोठी संख्या असते, लहान अवयवाला मसावीनं गुणलं की लहान संख्या असते. पण हे सगळं करण्यात माझा वेळ जाणार आहे. मग इथं काय करायचं, पर्याय बघायचे. बघा आता मला हा गुणाकार पाहिजे, मग पर्याय लिहिते बघा इकडं. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्ही कसं उदाहरण करायचं आहे हेही महत्त्वाचं आहे. तुम्हाला येते म्हणून उगाच लांबलचक करत बसायची आवश्यकता नाही आहे. टू द पॉईंट आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे पटकन उत्तराजवळ कसं जाता येईल
आणि ते बिनचूक कसं असेल, अचूक कसं असेल हे महत्त्वाचं. आता पर्याय लिहितो. पर्याय पहिला दिला होता त्यांनी 34 36. पर्याय नंबर 2 दिला आहे त्यांनी, पर्याय नंबर 2 22 24 22 24. पर्याय नंबर 3 हा दिलाय 42 44 42 आणि 44. आणि पर्याय नंबर 4 हा दिलाय 32 आणि 34. पहा आता 32 आणि 34. हे एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं, हे सगळं 10 सेकंदाचं काम आहे मित्रांनो. कारण आपल्याला हे जर ठामपणे तुम्हाला माहीत असेल की क्रमवार येणाऱ्या 2 समसंख्येचा मसावी 2 असतो, बस. म्हणजे मसावी 2 आला माझा. लसावी त्यांनी दिलेला आहे, त्या दोघांचा गुणाकार केला म्हणजे ज्या संख्येचा तो आहे हा गुणाकार आहे ते त्या संख्या असतील, म्हणून मी पर्याय मांडलेत. आता आपण काय करायचं आहे, अशा जोडी बघायची आहे की त्याचा कोणाचा गुणाकार हा येईल. पण तो सगळा गुणाकार नाही करायचा आहे. तुम्हाला कोणीसाठी सगळा गुणाकार करा म्हणून तिथे नाही वेळ घालवायचा. तेच तर महत्त्वाचं. ते जे परीक्षक जो गुपित ठेवत असतो, ते गुपित ज्या विद्यार्थ्याला कळतं, ते सिक्रेट ज्याला समजतं, तो मार्क्स मिळवतो. आणि मग बाकीचे मग लेबर वर्क करत बसतात. म्हणजे जवळचा मार्ग असताना ते लांबून वाचायला घालून येतात. ते बरोबर काढतात उत्तर, त्यांचं चुकत नाही आहे, परंतु ते नाही आहे मेरिटमध्ये येत. कारण का, त्यांचे प्रश्न राहतात. तर हे महत्त्वाचं आहे. तर पहा आता इथं मला फक्त शेवटी 8ची गरज आहे गुणाकारामध्ये. मग ह्यात आपण एकक स्थानाचाच गुणाकार तोंडी करायचा. इथं किती 4 आणि 7 गुण 24. शेवटी किती येते 4. मला किती पाहिजे 8. कॅन्सल. इथं पहा 4 दुने 8. इथं काय 4 दुने 8. इथं काय 4 दुने 8. एक पर्याय माझा कॅन्सल झाला. मग आता आणखी एक स्टेज पुढे गुणाकार करायची. मग का आता 24चा पाडा आपल्याला येतोय. 24 दुने 48 8 4. पुन्हा 24 दुने 48. 48 आणि 4 किती येते, तर 48 आणि 4 येते 52. मग 52 मधला आपण 2 घेणार आहे. मग 2 घेणार आहे तर झालं की मग इथं मला 8 आहे ना. म्हणजे हा पर्याय माझा कॅन्सल. म्हणजे पूर्ण गुणाकार तुम्ही करू नका, हे लक्षात घ्या, हे टेक्निक लक्षात घ्या. आणि मग ह्याचं उत्तर असेल पर्याय नंबर 4 32 आणि 34. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. हा भंडारा तलाठी त्याचबरोबर वाशिम तलाठी ह्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे. तर तो प्रश्न असा आहे, 2 संख्या अनुक्रमे 4x व 6x असून 2 संख्या अनुक्रमे 4x व 6x आहेत. 4x व 6x मांडतो. संख्या दिलेल्या आहेत 4x आणि 6x. मी आता लागली संख्यांचा गुणाकार मांडतोय, कारण 2 संख्या 4x व 6x असून त्यांचा मसावी 16 व लसावी 96. बघा, मसावी 16 गुणिले लसावी 96. डायरेक्ट सूत्र मांडले मी. आपल्याला माहिती आहे 2 संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. मग ह्या 2 संख्या दिल्यात, त्यांचा गुणाकार लसावी दिलाय, मसावी दिलाय. विचारले काय, तर एवढंच विचारले. तर x बरोबर किती, x बरोबर किती काढूया लगेच. मग आता हा गुणाकार करून घेऊ. x गुणिले x बरोबर. आता 4 गुणिले 6 आहे ना, हे तसं ठेवतो मी. 4 गुणिले 6 मी गुणाकार करत नाही, तो येतोय 24. हे तुम्ही शिका टेक्निक. मी मुद्दाम असं करतो, मी गुणाकार करत नाही का, तर तुम्ही हे पाहून तुम्ही वेळ वाचवायचा. वेळ वाचवणं हे सुद्धा फार महत्त्वाचं स्किल आहे स्पर्धा परीक्षेला मित्रांनो. मग आता पहा, हे मी गुणाकार केला नाही, तसा ठेवला. हे 16 आणि ह्याचा पण मी गुणाकार केला नाही, करायचाच नाही. केला तर उत्तर येणारच आहे, पण वेळ खूप जाणार आहे. मग आता हे शेवटी मला हे 4 आणि 7 तिकडे लिहायचंच आहे, म्हणजे भागिले होणारच आहे. म्हणजे x वर्ग बरोबर 16 गुणिले 96 भागिले हे 4 तिकडे गेलं, 6 पण तिकडे गेलं, 4 गुणिले 6. आता मला भागाकार किती सोपा झाला पहा. मग नाहीतर मला इथं खूप वेळ गेला असता माझा. म्हणजे ह्या दोघांचा मी गुणाकार करणार, मग 16चा पाडा म्हणणार. समजा 16चा पाडा येत नाही, मग मी 2 वेळा गुणाकार करणार. म्हणजे वेळ जास्त जाणार. आता करूया, भागलाव्या. 4 भागतो, 4 एके 4, 4 ही चूक 16. 6 निघला होतो 96ला, 6 एके 6 राहिले 3, 6 6 36 किंवा 16 96 पाडायचा आहे. आणि मग 16 गुणिले 4. आता इथं सुद्धा गुणाकार करायचाच नाही. ह्या लहान संख्या आहेत, तुम्ही करू शकताय तोंडी. जेव्हा मोठ्या संख्या येतात ना, तेव्हा वेळ लागतो. म्हणून ही सवय लावून घ्यायची. जिथं टाळता येईल तिथं कॅल्क्युलेशन टाळायचं. शेवटी मला x वर्गाची किंमत येणार ना ती, म्हणजे मला वर्गमूळ काढायचा आहे. मग ह्या 4 चं निघते ना 2, ह्या 16 चं निघते ना 4, म्हणजे माझी x ची किंमत असणार आहे 4 बरोबर x बरोबर 2 गुणिले 4 म्हणजे 8. जरी तुम्ही गुणाकार केला असता तरी काय झालं असतं, 16 चौक 64 झालं असतं. पुन्हा 64 मला वर्गमूळ काढावं लागलं असतं, पुन्हा उत्तर तुमचं 8च आलं असतं. म्हणजे अशा पद्धतीनं ह्याचं उत्तर असेल 8. x ची किंमत आहे 8. त्यानंतर पुढचा प्रश्न तो आहे यवतमाळ तलाठीच्या पेपरमधला.
प्रश्न काय पाहता, दोन संख्येचा लसावी 780 असून मसावी 52 आहे, तर त्या दोन संख्येपैकी मोठी संख्या कोणती? म्हणजे मगाशी या नमुन्याचा प्रश्न घेतलेलाच आहे, तरी पण आता आलेला आहे, मी घेतो पटकन, म्हणजे कारण याच नमुन्यावरती खास करून प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. तुम्हाला लसामसावी देतात आणि एकतर मोठी संख्या विचारतात किंवा लहान संख्या विचारतात किंवा दोन्ही संख्या विचारतात. आपलं ठरल्याप्रमाणे लसावी 780 आहे, मसावी 52 आहे. मग आपलं ठरल्याप्रमाणे लसावीला मसावीनं भागायला लागलो आपण. मग आता भाकार करूया. पाडा जर येत नसेल, समजा मला कळते की ह्या 13च्या पाड्यातल्या संख्या आहे, नाही आला तर मग 2ने भागा, जसं तुम्हाला जमेल तशा पद्धतीने भाग लावा. मी 13ने भाग लावतोय, 13 चौक 52 आणि 13 संग 78. त्यानंतर परत ह्या 4ने भाग लावतो, बे 2 4 आणि बे त्रिक 6, वर झाले 30, खाली आहे 2 म्हणजे 15, म्हणजे भाकार आला तुमचा. हे 30चं 15 झालं म्हणजे आलं तुमचं 15. आता काय करायचं आपल्याला, 15चे अवयव पाडायचे. 15चे अवयव पाडले, 15चे अवयव काय पडले, 5 × 3. मग आता आपल्याला जर मोठी संख्या विचारली असेल तर मोठा अवयव गुणिले मसावी. मग बघा प्रश्नात विचारले तर त्या दोन संख्येपैकी मोठी संख्या कोणती, आणि म्हणून मोठी संख्या बरोबर ह्यातला मोठा अवयव कोण आहे, 5 आहे, आणि 5 गुणिले मसावी आहे. आपल्याला दिला होता प्रश्नामध्ये 52, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार होईल आणि तेच तुमचं उत्तर असेल. मग 52 5ला आपण गुणलं तर 5 10 0 40, 5 + 25 आणि 1 26, म्हणजे 207 ही मोठी संख्या असेल. त्यांनी पर्याय दिले होते, पर्याय वाचतो. पर्याय नंबर 1 होता 312, पर्याय नंबर 2 होता 256, पर्याय नंबर 3 होता 140 आणि पर्याय नंबर 4 होता 207. हा तर पर्याय नंबर 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला होता चंद्रपूर तलाठीच्या पेपरमध्ये. तो प्रश्न असा आहे, 12, 18 आणि 24 यांचा लसावी किती? तर 12, 18, 24चे अवयव पाडायची काही आवश्यकता नाही आहे. आपण बरीच उदाहरणं सोडवली की तुम्हाला मी दाखवलं होतं अवयव पाडून. पण आपल्या जर माहितीतल्या संख्या असतील आणि तर मग कशाला आपण अवयव पाडायचं, तर संख्या काय दिल्या, तर संख्या दिल्या 12, 18 आणि 24. 12, 18 आणि 24. मग आता आपल्याला कॉमन सेन्सवरून किंवा आत्तापर्यंत आपण एवढ्या वेळेला गुणाकार केलेले आहेत, पाडे म्हणालेले आहेत, तर याच्यावरून आपल्या लक्षात येतं की ह्या नेमक्या कोणाच्या पाड्यातल्या संख्या आहेत. म्हणजे ह्या तिघांनी भाग लावणारी जवळची संख्या कुठली असेल, जवळची म्हणजे लहानातला. म्हणजे बघा ना, 72 जर आपण विचारात घेतलं, 72 तर 12 संग 72, 18 चौक 72, 24 त्रिक 72, म्हणजे 72 ही अशी एकमेव संख्या आहे लहानात लहान की जिला ह्या तिघांनी भाग जातो. म्हणजे हे त्याचं उत्तर आहे 72. म्हणजे काय कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आणि जर तुम्ही पाडला अवयव तरी सुद्धा तुमचं 72 हे लसावी येईल. आलं लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कसा आहे, तो आहे नंदुरबार तलाठीच्या पेपरमधला. तर तुम्हाला मी इथं एक दुसरी मेथड मी शिकवलेली आहे तुम्हाला ती मेथड मी, पण त्याच्यावरचं उदाहरण आहे हे तुम्हाला दोन्ही पद्धतीने मी सोडून दाखवतो. म्हणजे असं जर उदाहरण आलं तर तुम्हाला दोन्हीपैकी कुठलीही पद्धत वापरता येईल. तर पहा प्रश्न असा दिला आहे, 130 आणि 182 यांचा मसावा किती? 130 व 182चा पाहिजे आपल्याला मसावी. पहा आता कसा मसावी काढायचा. मी आता याच्यापूर्वी मी जी उदाहरण सोडवून दिली अशी मसावी काढण्याची ती अवयव पाडली होती. आता हे उदाहरण तसंही सुटणार आहे, पण इथं तुम्हाला मला वेगळी पद्धत सांगायची आहे. काय करायचं, फक्त मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भागायचं. म्हणजे 182ला 130ने भागायचं, एकदाच भागायचं. ही पद्धत तुम्हाला मी शिकवलेली आहे सुरुवातीच्या लेक्चरमध्ये. मग 130 आहे की 130 करा वजाबाकी. 2 मधून 0 गेले 2, 8 मधून 3 गेले 5, म्हणजे 52. पुन्हा 130ला 52ने भागायचं. 130ला 52 ही बाकी राहती, 3 भागायचं. पुन्हा करा भागाकार. 52 दुणे, म्हणजे 2 दुणे 4 किती येते बघा. आता 52 2चा बसेल कारण 130 आहे तिथं, 3चा काय लागणार नाही, 1चा लहान होईल, 3चा मोठा होईल. 2 लावला, 2 दुणे 4 आणि 5 दुणे 10. मग आता पहा 0 मधून 4 जात नाही, म्हणजे 10तून 4 गेले 6, हातच्या परत केला तो 3 मधून गेले म्हणजे 2, 1ला गेले 0, म्हणजे 26 बाकी राहिली. पुन्हा ह्या 52ला म्हणजे हा जो भाजक आहे त्याला पुन्हा त्या बाकीनं भागायचं आणि 26 एके 26 आणि 26 दुणे 52, म्हणजे बाकी 0 आली, म्हणजे बाकी 0 आली
तेव्हा ज्यानं भागलं होतं, जो भाजक होता तोच मसावी असतो आणि म्हणून याचा मसावी आहे 26. मसावी आहे 26. आता हाच प्रश्न समजा आपण आपल्या अवयव पद्धतीनं जर सोडवला तरी सुद्धा तेच उत्तर येईल. तुम्ही ते काढून पहा. आलं लक्षात? किंवा जर मी दाखवतो तुम्हाला अवयव पाडले तर पहा काय येते. इथं आहे, घेऊयात आपण 130 आणि 182 अवयव पाडून गेलो. आता मला दिसतंय की कशाने भाग लागेल. इथं 130 आहे, 182 आहे, 2 नंतर भाग लागणारच आहे. मग 2नी भाग लावला काय होते बघा. आता 2 × 12 राहिले 1, 2 × 5 = 10. इथं 2ने भाग लावला, 2 × 9 = 18, 2 × 1 = 12. आता 65 आणि 91 ह्या 13च्या पाड्यातल्या संख्या आहेत, त्यामुळे 13ने भाग लागेल. 13 × 5 = 65 आणि 13 साठी 91. आता 5 आणि 7 मुळावर राहिले, म्हणजे आता काय त्यात कॉमन नाही आहे, म्हणजे कॉमन मला 2च अवयव मिळाले. 2 आणि 13 आणि मसावी म्हणजे जे सामायिक अवयव असतात त्यांचा गुणाकार असतो आणि 13 आणि 2चा गुणाकार 26 येतो. म्हणजे तुम्ही या पद्धतीने जा, त्या पद्धतीने जा. काही वेळेला काय होतं की हे तुम्हाला सांगण्याचा माझा उद्देश हा आहे बाळांनो, तर काही वेळेला अशा विक्षिप्त संख्या तुम्हाला दिलेल्या असतात की तिथं आपल्याला कळत नाही की भाग कशाने जातो. कदाचित ती मूळ संख्या असू शकते. मग समजा तुम्हाला जर संख्या दिली 461 दिला असेल आणि 173 दिला असेल आणि ह्याचा जर तुम्हाला मसावी विचारला असेल तर काय होतं, पटकन लक्षात येत नाही की भाग कशाने लागेल, कारण ती मूळ संख्या भाग लागत नाही कशाने, हिला कशाने भाग लागत नाही. मग आता काय करायचं, मग त्याला तुम्हाला अवयव पडणार नाही. मग तुमचा वेळ जावा ह्या उद्देशानं परीक्षकांनी तुम्हाला तसा प्रश्न दिलेला असतो. मग त्यांनी तसा जरी दिला म्हणून तुम्हाला मी ही ॲडिशनल पद्धत शिकवून ठेवली. तुम्ही काहीच त्या अवयवाच्या भानगडीत पडूच नका. मग तुमच्या नाही लक्षात येत ना पाडा, भाग लागलेला नाही कळत आहे ना, कुठली कसोटी नाही बसत आहे ना, मग सरळ मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागा. एकदा भागा, बाकी उरेल त्या बाकीनं पुन्हा भाजकाला भागा. ही क्रिया करत जावा करत जावा करत जावा, शेवटी 0 बाकी येईल. तेव्हा ज्यानं भागलं तो त्याचा मसावी असतो. आणि अशी उदाहरणं पुढच्या स्टेजला विचारलेली आहे, तीही मी घेणार आहे. कारण आपलं ठरलं आहे की 5 स्टेज आपल्याला पाहिजे आहेत. राज्यसेवेपर्यंत आपल्याला जायचं आहे, UPSC पर्यंत उदाहरण आपल्याला बघायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला असं उदाहरण बघायला मिळेल. तर तिथं तुम्हाला पटकन कळेल, हे लक्षात घ्या. आता घेऊया पुढचा प्रश्न. तर प्रश्न पुढचा काय पहा, हा आहे उस्मानाबाद लिपिकच्या पेपरमधला प्रश्न आहे. उस्मानाबाद लिपिक 2015ला विचारला होता. तर प्रश्न असा आहे, 20, 30, 35 व 40 मसावी किती. 20, 30, 35, 40 लिहितो. 20, 30, 35, 40 20, 30, 35, 40 मसावी विचारलेला सावी ना संख्या लिहितो. 20, 30, 30, 35 आणि 40 यांचा आपल्याला मसावी विचारलेला आहे. आपण तोंडी सुद्धा काढू शकतो. लक्षात घ्या, तोंडी. कारण का, अशी संख्या मोठ्यात मोठी की त्या संख्येने हे सगळ्याला भाग गेला पाहिजे. मग आता मला दिसते की 5 ने 20ला भाग जातो, 30ला जातो, 35ला जातो, 40ला जातो. 5 पेक्षा मोठी संख्याच नाही, म्हणजे ह्याचा मसावी 5 असणार आहे. पण समजा नाही लक्षात आलं तरी आपल्याकडं शस्त्र आहे ना. काय शस्त्र आहे, आपण याचे अवयव पाडणे, सामायिक अवयव शोधणे. आता ह्याचं उत्तर तर काढलेलं आहे, ठीक आहे, उत्तर 5 आलं, याचं तोंडी काढलं. तरी पण समजा सोडून बघूया. आता काही जणांना नाही लक्षात आलं, बाबा त्याच्या नाही लक्षात आलं कशाला भाग जातो काय, मग तो सर अवयव पाडेल. मग असं पाडायचे अवयव, असे पाडायचे अवयव असे. मग 5 ने भाग जातो, 5 × 20, 5 × 30, 5 × 35, 5 × 48. आता दिसते की होईल एका संख्येनं भाग जाईल का सगळ्यांना, नाही जाणार. म्हणजे सामायिक अवयव एकच आहे, कोण आहे, तो 5 आहे, म्हणजे मसावी 5 आहे. लसावी विचारला असता तर तुम्हाला सगळे अवयव पाडावे लागले असते, पण मसावी विचारला आहे. म्हणजे हा होता उस्मानाबाद लिपिकच्या पेपरमधला प्रश्न. आणि शेवटचा प्रश्न आपण बघूया की नागपूर लिपिक टंकलेखक या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न असा आहे, 2 संख्येचा मसावी 3 व त्या संख्या 15 व 12 आहे, तर त्यांचा लसावी किती. कारण तोंडीच प्रश्न आहे, त्यामुळे मला वाटत नाही की सोडवून द्यावा, पण मी देतो कारण आपण ऑनलाईन शिकतोय. तुम्ही माझ्या समोर असतं तर मी तुम्हाला सोडवायला लावलं असतं. बरीच उदाहरणं आम्ही सोडवून घेत असतो मुलांच्याकडून, मुलं सोडवतात. पण तुम्ही जरी सोडवत असला तरी आता ते मी पाहू शकत नाही आहे, त्यामुळं तुम्ही सोडवा स्वतःहून, तरी पण मी ते सोडवून दाखवतो. तर उदाहरण काय बघा, मसावी दिला आहे 3, मसावी 3 आणि त्या संख्या पण दिल्यात. तर संख्या काय दिल्यात, 15 व 12 आहेत. संख्या आहेत, संख्या 15 व 12. तर आपल्याला काय विचार आहे, लसावी विचारला आहे. नागपूर लिपिक टंकलेखकचा पेपर आहे हा. मी किती सिंपल प्रश्न आहे बाबा. म्हणजे आता ज्यांनी हा पहिल्यापासून
लसामसावी तो प्रकरण शिकत आल्यात. आज हे 3रं लेक्चर आहे त्या टॉपिकचं. पाठीमागची दोन्ही लेक्चर ज्यांनी पाहिल्या त्यांना हे उदाहरण थोडी सोडवता येईल. आता तर आपल्याला माहिती आहे 2 संख्येचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी असतं आणि म्हणून मसावी गुणिले लसावी बरोबर त्या 2 संख्येचा गुणाकार आणि त्या संख्या दिलेल्या आहेत त्यांनी काय दिल्या 12 15. मग आता मसावी पण दिला आहे, लसावी विचारला, मग मसावीची किंमत भरली 3 तिकडे गेलं भागिले झालं म्हणजे तुम्हाला लागलीच मिळेल लसावी बरोबर हे तोंडीच करायचं ना. हां लसावी बरोबर 15 गुणिले 12 आणि भागिले 3. भाग लावा 3 कोणाला तर 12ला पण लागतोय 15ला पण लागतोय 3 1 3 3 5 15 12 5 60 म्हणजे त्याचा जो लसावी असेल तो 60 असेल. आणि हे लक्षात येण्यासारखं आहे की 60 ही अशी एकमेव लहानात लहान संख्या आहे की जिला 15ने पण भाग जातो 12ने पण भाग जातो. कारण बघा 15 चौक 60 12 पंचे 60 60पेक्षा लहान संख्याच नाही की तिला ह्या दोघींनी भाग जाईल. आलं लक्षात. म्हणजे अशा रीतीनं आपण 10 प्रश्नांचा एक लॉट पाहिला. म्हणजे स्टेज 2 ज्याला आपण स्टेज 2 पायरी 2 म्हणालो होतो त्याच्यामध्ये सरळ सेवा तलाठी लिपिक वगैरे इत्यादी पदांसाठी जे पेपर निघतो जी प्रश्नपत्रिका असते तर त्याच्यामधले फक्त तुमच्या पोलीस भरतीचा पेपर आणि त्या पेपरमध्ये फक्त थोडा प्रश्नसंख्येमध्ये थोडाफार फरक असतो. म्हणजे तुम्हाला कदाचित 50 प्रश्न विचारतात तिथं कदाचित 35 40 30 म्हणजे काय हां. तर मात्र हा सिलेबस सगळा हाय असा आहे हां. आणि प्रश्नांची काठीण्य पातळी तुमच्या लक्षात आली असेल. आता याचे पुढचे जे आपण पार्ट्स घेणार आहोत की जे पुढचं जे सेशन असेल तर त्याच्यामध्ये आपण स्टेज 3 कडे जाणार आहोत. म्हणजे मग महापरीक्षेला कसे प्रश्न विचारले या लसामसावीवरती आपल्याला पाहिजे आहेत. त्यानंतर त्याच्या पुढची स्टेज पण आपल्याला पाहिजे आहे. ठरल्याप्रमाणे 5 स्टेजमध्ये आपण पाहणार आहोत. आणि ज्यावेळेला आपण 5वी स्टेज पाहू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की फक्त अतिशय सोपं प्रकरण आहे आणि माझा मार्क्स जाणार नाही. आणि एवढा जरी विश्वास तुम्हाला ह्या प्रकरणाने दिला कारण का तर आजपर्यंतच्या अनुभवानुसार बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर लसावी आणि मसावी जो आहे त्याच्यामध्ये जी लेखी प्रश्न येतात ते लेखी प्रश्न मात्र आम्हाला जमत नाही आहेत किंवा ते आम्हाला समजत नाही आहेत आणि तिथं लसावी काढायचा का मसावी काढायचा नेमकं हेच कळत नाही आहे. अशा बऱ्याच मुलांचं म्हणजे म्हणणं आहे किंवा तक्रारी आहेत किंवा त्यांचं शंका आहेत त्या. तर तेही आपल्याला आता पुढच्या सेशनमध्ये क्लिअर होणार आहेत की तुम्हाला मी सांगणार आहे किंवा लेखी गणित जर असेल कारण तशी गणितं विचारलेली आहेत तसे प्रश्न विचारलेले आहेत आणि आपल्यालाही पोलीस भरतीलाही ती विचारलेली आहेत. परंतु मी काय केलं आहे तर पोलीस भरतीमध्ये त्या लेवलचं उदाहरण न घेता कारण ते पुढे मी घेतले म्हणजे ते त्याच्यापेक्षा हार्ड जे उदाहरण आहे काठीण्य पातळी जास्त असणारं उदाहरण तुम्हाला समजावून दिल्यानंतर आणि तो कन्सेप्ट तुम्हाला समजल्यानंतर मग त्याच्या पाठीमागचा जो काही काठीण्य पातळीची लेवल असेल ती तुम्हाला ऑटोमॅटिक जमेल. हा उद्देश ठेवून मी व्यवस्थितपणे की प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळेल आणि त्याला ते समजेल आणि तो त्या प्रश्नाची मार्क्स मिळवेल यासाठी जे काही प्लॅनिंग बनवलेलं आहे तो चॅप्टरचं जे म्हणजे हा जो घटक आहे त्याचं जे मी मांडणी केलेली आहे म्हणजे प्रश्नांची हां तर त्या पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे तुम्ही फक्त व्यवस्थित ते लक्ष देऊन समजून घेणं वेळच्या वेळी ते व्हिडिओ पाहणं त्याचबरोबर हे पाहत असताना तुमच्यासोबत वही आणि पेन घेऊन बसणं महत्त्वाच्या गोष्टी नोट डाऊन करणं ही तुमची जबाबदारी आहे हे लक्षात घ्या. तर आज आपण ह्या स्टेज 2मधून बाहेर येतो आहे. तर पुढच्या सेशनमध्ये आपण पुढची स्टेज पाहणार आहोत. तत्पूर्वी आणि काही मुलांच्या काही कमेंट्स आल्या आणि त्याचं उत्तर म्हणून मी सर्वांसाठी सांगतो की बऱ्याच मुलांनी कमिटमेंट केलेली आहे की सर तुम्ही ह्या जे काही पार्ट्स घेत आहे तर याचे काही तुम्ही कोर्सेस लॉन्च केलेत का. म्हणजे सगळा जो काही हा सगळा सिलेबस आहे अंकगणित बुद्धिमापन असेल किंवा आणि बाकी काही इतर विषय आहेत तर आमची पूर्ण परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगानं आपल्याकडं काही योजना आहे का असं काही मुलांनी विचारलं होतं. कारण त्या मुलांना अजून माहीत नाही की हे ॲप्लिकेशन पण आहे. तर त्या मुलांसाठी ही सूचना आहे की तसं आहे तुम्ही कमिट करा तुम्ही तुमचा नंबर कळवा इन्क्वायरी करा तुम्हाला सगळी माहिती मिळेल. कारण आपण काही प्रोग्रॅम्स केलेले आहेत तो थोडेसे पेड आहेत ते आणि मग त्याचा तुम्ही लाभ घ्या म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. आणि तरी पण तुमचे काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.